नमस्कार, खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारत बंदला मनसेचा पाठिंबा। 1 मे 2019 पर्यंत इंदापूर ते झारापर्यंत चौपदरीकरण चंद्रकांत पाटील। शिवफाटा येथे कारला अपघात, 4 जखमी। चिपळूण तालुक्यातील आगवे गावानजीक आराम बस जळून खाक। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार चंद्रकांतदादा पाटील। आणि कर्मचाऱ्यांचा पगार देणं हा भ्रष्टाचार कसा, मुख्याधिकारी रोडगे। आता पाहूया सविस्तर वृत्त। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस आणि डाव्यांनी उद्या सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। बंद असल्याने गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनी उद्या 5 वाजल्यानंतरच घराबाहेर पडण्याचे आवाहन मनसेनं केलंय। पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेत, त्यामुळे आम्ही उद्याच्या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा देत आहोत आणि या बंदमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेत आहोत, असं राज ठाकरे यांनी ट्विट केलंय। इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न असले तरी केंद्र आणि राज्य सरकारनं त्यावर अव्वाच्या सव्वा कर लावलेत, त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाची सामान्य माणसांना झळ पोचते। याचा निषेध म्हणून आम्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं राज यांनी सांगितलं। महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्वेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिलं जाईल, मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही। कोणत्याही परिस्थितीत मे 2019 पर्यंत इंदापूर ते झारापर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल, त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोकण दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांना दिली। पाटील म्हणाले की महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचे बहुतांश प्रश्न आम्ही मार्गी लावलेत। मालमत्ता धारकांच्या मोबदल्याबाबत हरकती आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून नव्याने मूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे भरधाव वेगातील मारुती A-स्टार कारला झालेल्या अपघातात कारमधील 4 जण जखमी झालेत। सकाळी 11च्या सुमारास हा अपघात घडला। सुदैवानं या अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भांडूप येथे राहणारे कोयंडे कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपलं मूळ गाव देवगड येथे चालले होते। सकाळी 11च्या सुमारास त्यांची कार शिवफाटा येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार रस्ता चौपदरीकरणाच्या कामादरम्यान केलेल्या मातीच्या भरावावर जाऊन आदळली। या अपघातात कारमधील 4 जण जखमी झालेत। अपघाताची खबर मिळताच खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ कळंबणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस चिपळूण तालुक्यातील आगवे गावच्या हद्दीत अचानक आग लागल्याने जळून खाक झाली। इंजिन भागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र बसमधील प्रवाशांचे सामान आगीत भस्मसात झाले। इंजिनला आग लागताच चालकाने बस महामार्गाच्या कडेला उभी केली। इंजिनमधील ऑइल कोटा कमी झाल्याने आग लागली असे चालक घटनेनंतर सांगत होता, पण आगीचं रौद्ररूप पाहून चालक आणि क्लीनरने घाबरून पलायन केलं। आगीने रौद्ररूप धारण करताच चालकाने क्लीनरच्या मदतीने प्रवाशांना बसमधून उतरायला सांगितलं, पण झोपेतील प्रवासी गोंधळल्यामुळे जीवाच्या आकांताने धावपळ करू लागले। धावपळीत प्रवाशांच्या बॅगा गाडीतच राहिल्यामुळे काहींचे दागिने, पैसे, मोबाईल, कागदपत्रे जळून गेले। स्थानिक चिरंजीव भंडारी, अनिकेत भंडारी, सुमित भंडारी, सुदर्शन भंडारी, पंकज साळवी, रुपेश भंडारी, राकेश भंडारी, अमीर गावणंग, मुन्ना साळवी या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचं वेळकाढू धोरण अजिबात नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमचीही भूमिका आहे। मागास आयोगाने 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय। दर 15 दिवसांनी त्याचा प्रगती अहवाल घेतला जातोय। राज्य सरकार मराठा समाजाला याच टर्ममध्ये टिकणारे आरक्षण देईल अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री आणि मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। मराठा समाज आरक्षणासाठी गेल्या महिन्यात राज्यभर आंदोलने झाली होती।
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारवर दबाव वाढलाय। सरकारने 3 महिन्यात मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे। या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा समाज आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही असंही ते यावेळी म्हणाले। दापोली नगरपंचायतीमध्ये मे 2017 ते मे 2018 दरम्यान 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला। परंतु कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा पगार अदा करणे हा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो असा प्रश्न तत्कालीन मुख्याधिकारी रोडगे यांनी उपस्थित केला असल्याने हे प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले। दापोली नगरपंचायतीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2018 या योजनेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्याधिकारी रोडगे यांनी दापोली येथे जाऊन प्रसार माध्यमांसमोर आपली बाजू मांडली। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची 6वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता खेड येथील द.ग. तटकरे सभागृहात आबासाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संघाचे सचिव राजन दांडेकर यांनी सन 2017-18 मधील कार्याचा आढावा विषयपत्रिकेनुसार सभेपुढे सादर केला। त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली। सदर सभेत निवडणूक अधिकारी धुमक यांनी 2017 ते 21 या वर्षासाठी निवडून आलेल्या 21 संचालकांची नावे जाहीर केली। अध्यक्षीय भाषणात आबासाहेब निकम यांनी पुढील वर्षाच्या कामाचा आढावा सादर केला। यामध्ये प्रामुख्याने भूखंड पत्र व्यवहार, भूखंड निधी, लेखापरीक्षण अहवाल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। संघाचे उपाध्यक्ष पंडेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। पसायदानानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। दापोली तालुक्यातील उन्हवरे गणामार्फत कापडी पिशव्या आणि आरती संग्रहाचं अनावरण मुंबई येथे युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले। सदरवेळी सुनील दळवी, पड्याळ, मनीषा लोंढे, नरेश घरटकर, सागर रेमजे, आर.पी. जाधव, मनोहर टेमकर, विजय जाधव, अशोक जाधव, अनिल फिलसई, रवींद्र जाधव, योगेश विचारे, हरिश्चंद्र विचारे, प्रतीक विचारे, विश्वनाथ मिसाळ, संजय जाधव, दीपेश लोंढे, शिवसेना, युवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय तटरक्षक दलातर्फे आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिन शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने भाटे बीचवर साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित नगराध्यक्ष यांना तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर एस.आर. पाटील यांनी स्वच्छता अभियानाचं स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याद्वारे हवेत सांकेतिक गोळीबार करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं। यावेळी 17 शाळा आणि महाविद्यालयांचे सुमारे 1200 विद्यार्थी, शासकीय अधिकारी, गैरशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, स्पॉन्सर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते। अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती आणि आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार अनंतजी गीते यांच्या संकल्पनेतून शिवसेनेतर्फे डिक्की या शासकीय संस्थेचे मार्गदर्शन शिबिर रविवार दिनांक 9 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता नागोठणे येथे शिवसेना सल्लागार किशोरभाई जैन यांच्या भारतीय एज्युकेशन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी विभागातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती आणि आदिवासी समाजातील नेते, युवक उपस्थित होते। कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात ऑर्चिड हॉटेल, विलेपार्ले, मुंबई येथे शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते, शिवसेना सचिव खासदार विनायकजी राऊत, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या बैठकीला कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता, विभागीय व्यवस्थापक शेंडेसाहेब, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त थांबे, दुपदरीकरण, नवीन स्थानकं, विद्युतीकरण आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली। खेड तालुक्यातील भडगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच रघुनाथ शिगवण यांची निवड करण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली, तेव्हा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ ममता भुवड, उपसरपंच प्रकाश मांडवकर, पाणी कमिटी अध्यक्ष विजय दवंडे, माजी सभापती सुरेश शेठ उसरे, प्रभाकर काटकर, अनिल नक्षे, किरण डफळे आदी उपस्थित होते। तालुक्यातील हेदली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजू घाणेकर यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी
हमजामिया चिपळूणकर यांची निवड करण्यात आली आहे। सचिव पदाची जबाबदारी पोलीस पाटील मनोहर शिंदे यांच्यावर आहे। या निवडीच्या वेळी सरपंच सौ साक्षी महादे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। रत्नागिरीतील शासकीय जलतरण तलाव येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय जलतरण स्पर्धेतील 11 जणांची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। रत्नागिरी येथील जलतरण तलाव येथे जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या 11 जणांना विभागीय जलतरण स्पर्धेत संधी देण्यात आली आहे। या 11 स्पर्धकांमध्ये करण मिल्के, तन्या मिल्के, श्रावणी खटावकर, श्रील तळेकर, श्लोका बेंडके, कश्मीरा तावडे, सोहम मंजुळे, अद्वैत देसाई, अर्जुन बेर्डे, मधुरा शेलार, श्रद्धा विरवाडकर यांचा समावेश आहे। परशुरामचा आपण निस्सिम भक्त आहोत, त्यामुळे या देवस्थानचे सर्व प्रश्न सोडविणे ही आपली जबाबदारी आहे असे आपण मानतो। या मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेला 1.5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेतच, परंतु आणखी 50 लाख रुपयांचा विशेष निधी शासनाच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत असल्याची घोषणा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं। पर्यटन विकास आराखड्यातील मंदिर परिसरातील पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारत, गोशाळा, वाचनालय आणि दवाखान्यासह कर्मचारी निवासस्थान आदी विकास प्रकल्पातच 4 कामांच्या उद्घाटनासाठी आलेले पालकमंत्री रवींद्र वायकर जाहीर कार्यक्रमात बोलत होते। देवस्थान संदर्भातील उर्वरित विकास कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे। यापुढेही देवस्थान विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम माझ्याकडून होईल असं आश्वासन देताना त्यांनी स्वर्गीय निशिकांत जोशी यांनी देवस्थानसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला। या कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, विलास चाळके, देवस्थानचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, विश्वस्त शुभदा जोशी, राजू जोशी, प्रशांत पटवर्धन, जीवन रेळेकर, अशोक तांबे आदी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारत बंदला मनसेचा पाठिंबा। मे 2019 पर्यंत इंदापूर ते झारापर्यंत चौपदरीकरण, चंद्रकांतदादा पाटील। शिवफाटा येथे कारला अपघात, 4 जखमी। चिपळूण तालुक्यातील आगवे गावानजीक आरामबस जळून खाक। मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार, चंद्रकांतदादा पाटील। आणि कर्मचाऱ्यांचा पगार देणं हा भ्रष्टाचार कसा, मुख्याधिकारी रोडगे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।